आपण सर्व अगत्याने आला आहात. आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो आहे. वेलकम एव्हरीवन. संगीत ही एक अत्यंत अद्भुत कला आहे. ही एक अशी जागतिक भाषा आहे ज्याला काही सीमा नाहीये. अशी हार्डली कोणी व्यक्ती असेल ज्याला संगीताची आवड नाही. अगदीच गाणं ऐकायला तरी सगळ्यांना आवडत असेल, म्हणजे गायला नाही पण ऐकायला तर सगळ्यांना आवडतं, गुणगुणायला सगळ्यांना आवडतं. चला मग ही आवड जोपासायची आज एक सुवर्ण संधी आहे आपल्याकडे. आपण सगळ्यांनी त्याचा एन्जॉय करूया ती पर्टिक्युलर सुवर्ण संधी. आईचे गाणे मी घरी रोजच ऐकते, पण आज या हॉलमध्ये आपल्या सर्वांच्या बरोबर ऐकायला मला मिळतंय हे माझ्यासाठी अक्षरशः आनंदाची गोष्ट आहे. आय थिंक मी पण एन्जॉय करेन या मोठ्या हॉलमध्ये ते गाणं ऐकताना तुमच्या सगळ्यांबरोबर. सुरुवातीला आईची मैत्रीण सौ संगीता जोशी यांना 2 शब्द बोलण्याची मी विनंती करते. नमस्कार. 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 सौ तृप्ती सरदेसाई माझी खास मैत्रीण आणि नुसती खास आज तिच्या खास कार्यक्रमासाठी आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना सुवर्ण महोत्सवी खास कार्यक्रम आहे. त्याच्या आनंदाप्रित्यर्थ मी माझ्या खास मैत्रिणीविषयी 2 शब्द बोलणार आहे. तृप्तीची माझी ओळख म्हणजे बालपणापासून किंवा शाळेतली किंवा कॉलेजमधली नाही आहे. तृप्तीची ओळख म्हणजे तिथे, आणि मी तृप्ती म्हणते हा ताई वगैरे काही म्हणत नाही कारण खास मैत्रीणच आहे. तर तिची ओळख कुठे झाली माहितीये का, की चिंपोलीला, चिकूवाडी तिथे आहे चिंपोलीला एक हॉल आहे तिथे, आणि तिथे योगाचे क्लासेस घेतले जातात आणि तिथे माझी तिची ओळख झाली. आणि नंतर पुढे माझे मिस्टर श्रीयुत विवेक जोशी यांनी एक संस्था छोटीशी काढलेली आहे आनंद प्रबोधिनी म्हणून, आणि त्याची सुद्धा ती मेंबर आहे. अशी अतिशय सुंदर आवाजात गाणी म्हणणारी, शालीन, शांत आणि मनमिळावू आणि तितकीच नम्र अशी ती आहे. गाणं अतिशय सुंदर म्हणते, ते तर ऐकायलाच तुम्ही आता पुढे आम्ही ऐकली आहे. आणि इतकी कुठेही तिथे हे करणारी नाही, हेल्पिंग नेचरची आहे एकदम. अशी माझी मैत्रीण आहे. आणि पुढे नंतर तिची कार्यक्रम वगैरे सुरू झाले ते आम्ही ऐकले होते, गाणं वगैरे सगळं. आणि नंतर पुढे ज्येष्ठ नागरिक संघाची सुद्धा ती मेंबर आहे. तिथे तिचे आणखीन एक ज्येष्ठ नागरिक संघाची मेंबर म्हणजे माझी दुसरी मैत्रीण जोशी, दीपा जोशी, ती त्या दोघी मिळणी आहे. आणि दीपाने तिथे ज्येष्ठ नागरिक संघात सगळ्यांना सांगितलं होतं की तृप्ती अतिशय सुंदर गाते. तोपर्यंत माहिती नव्हतं कारण इतके कलागुण तिच्यात असून सुद्धा कधीही पुढे पुढे करणार नाही, बिनस्त स्वभाव. त्यामुळे तिने सांगितल्यानंतर तिथे कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आम्हाला सगळ्यात छान छान सुंदर गाणी ऐकायची संधी तिथे मिळाली. तिकडे तर झालं सगळं, ज्येष्ठ नागरिक संघ सगळा झाला, सुरू झाला. तिची गाणी आम्ही ऐकत होतो आणि तितक्यात लॉकडाऊन सुरू झालं आणि सगळं ठप्प. घरी आपण सगळे बसलो होतो आणि त्यावेळेला तृप्तीचा दुसरा गुण आमच्या नजरेसमोर आला आणि तो म्हणजे काव्यलेखन. बापरे, काव्यलेखन इतकं सुंदर की त्यावेळेला तिची व्हॉट्सॲपवर सतत कविता यायच्या, प्रसंगानुरूप अतिशय सुंदर कविता. आणि मला ना तिथं कविता वगैरे काही इतक्या आवडत नव्हत्या वाचायला. म्हणजे थोर कवी, जुने कवी, आपले सगळे महान कवी माहिती आहेत आणि त्यांच्या कविता आवडतात, पण नेहमी येणाऱ्या कविता मी काय ऐकत नव्हते. पण तृप्तीच्या कविता ऐकायला मी सुरुवात केली आणि मला खूप आवडायला लागल्या. आणि मी तिला लगेच ताबडतोब तिथे रिप्लाय देत असेल की तृप्ती कविता खूप छान आहे आणि मला आवडली. हा रिप्लाय मी लगेच देत असेल, हो की नाही. तर त्या दिवशी असे तृप्तीला रिप्लाय देता देता तिच्या कविता बहरत गेल्या, इतक्या सुंदर कविता. आणि तुम्हाला माहितीच आहे आता तिला त्या काव्य लेखनासाठी इतके पुरस्कार मिळाले, बक्षिसं मिळाले.
बापरे, मी तर डोळे दिपलेच माझे. म्हटलं काय सतत येत आहे. आणि आम्ही आपले अभिनंदन करतोय. तृप्ती खूप छान छान. आत्ता लेटेस्ट तिचा पुरस्कार म्हणजे वसंतोत्सव, आणि त्याच्यात तिने हृदयी वसंत फुलताना या ह्याच्यात तिला सन्मानपत्र मिळाले. खूप मोठा मान तिला त्याच्यात मिळालेला आहे, सन्मानपत्र मिळाले. मला खरोखर तिचं कौतुक वाटतं की आम्ही दुसरी गाणी ऐकत होतो, नुसत्या तिच्या कविता ऐकत होतो, आणि तिची ही घोड दौड बघून माझं तर अगदी डोळे दिपले अक्षरशः. आणि तृप्तीने पुढे सुरुवात केली. तिचे गायनाचे कार्यक्रम आपले आणखीन एक थोर हरहुन्नरी कलाकार आपले श्रीयुत ठाकूर सर, त्यांच्याबरोबर तिने गायनाचे कार्यक्रम केले. गाण्याचे खूप आणि सुंदर कार्यक्रम सगळ्यांपर्यंत पोहोचले का, तर त्यांच्या युट्यूबमुळे त्यांनी जे प्रक्षेपण केलं होतं त्यामुळे आपल्याला सगळ्यांना ते ऐकायला मिळाले. आणि नंतर त्या युट्यूब नंतर तिथे स्वतःचे गीत तृप्ती म्हणून कार्यक्रम सुरू झाले. त्या कार्यक्रमाची इतकी हे की आता आज आपण त्याचा 50वा उत्सव साजरा करतोय. मला तर वाटतं की तृप्ती, तो मी वसंत फुलताना म्हटलंय ना, तिला त्याच्या सन्मानपत्र मिळालं, तर मी अशी इच्छा व्यक्त करते की तिच्या आयुष्यात, पुढील आयुष्यात सुद्धा असाच वसंत फुलू देत, बहरू दे, आणि तिला असंच सुख मिळू देत गाण्याचं. आणि नंतर हे कार्यक्रम सुरू झाले. सरांमुळे तिथे गीततृप्तीचे कार्यक्रम सुरू झाले. आता तर मी म्हणते की तृप्ती 50वाच का गं, 50वाच का, आपके बाद 100 के पार. इतक्या कार्यक्रमांची तुझ्या संख्या वाढली पाहिजे, आणि त्याच्यासाठी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करते आणि तिला त्याच्यासाठी शुभेच्छा देते, तिचं कौतुक करते, अभिनंदनही करते. खूप खूप शुभेच्छा. असे छान छान कार्यक्रम आम्हाला पुढे ऐकायला मिळवून हीच माझी नम्र विनंती आहे तिला, आणि आम्ही नक्की ऐकणार, आणि मी तर तुझं नक्कीच कौतुक करणार. तर थँक्यू व्हेरी मच. मला इथे बोलायला दिल्याबद्दल, 2 मिनिट 5 मिनिट का होईना बोलायला दिल्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आता सर्वात महत्त्वाची व्यक्ती या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला हॉल उपलब्ध करून दिला आहे ते रेणनगर वेलफेअर असोसिएशन ट्रस्टचे सेक्रेटरी श्रीयुत अशोक बक्षी यांना मी थोडे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. प्लीज सर. आधी त्यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करूया. तुम्हाला 2 शब्द बोलण्याची मी विनंती करते. नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचे आभारी. एवढे चांगली गिरदी ताईंना ऐकायला तुम्ही सगळे आले सरदेसाई मॅडमला, त्याबद्दल तुमचे वेळ काढून तुम्ही इकडे आले त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद देतो. जास्त बोलत नाही, कशाला आपण प्रोग्राम ऐकायला आलो आहे, माझं भाषण ऐकायला नाही आलो आहे. तर मी पण एक संगीतकार आहे, मला माहीत आहे आपण कशाला इकडे आलो. जास्त नाही बोलून मॅडम तुम्ही असंच वाढत राहा. तुमचे कार्यक्रम चांगले. आय थिंक जो 50th प्रोग्राम आहे त्यांचं, त्याबद्दल त्यांना आमचे आशीर्वाद आहे. लवकरात लवकर त्यांचे 100 प्रोग्राम होऊन दे, देवाकडे आमची प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला बोलायला थँक्यू. ओके, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जास्त वेळ वाया न घालवता आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया, कारण आपण सगळे उत्सुक आहोत त्याच्यासाठी. लेट्स स्टार्ट. बाहेर ठेवले आपण त्यांकडे काय सांगितलं बाहेर लावले जे बघा ना
चालू करायचं. Welcome to NC Music World. Bluetooth mode. Connected. जानेवारी 2024 सुवर्णाक्षरातील येण्यासारखा दिवस आपल्या प्रल्हादचंद्रांचं मंदिर झालं अयोध्येमध्ये, त्यामुळे त्या गाण्याने आपण सुरुवात केली. मी तो ह्या कार्यक्रमाला थीम वगैरे अशी काही नाही आहे, त्यामुळे नांदी वगैरे असं सगळं काही नाही आहे, भैरवी वगैरे. कारण एक मंगळागौरीमध्ये कसं एक मंगळागौर जितकी असते ती आणि इतर वशाळ्या गाणं म्हणतात, तिथे वशाळ्यानं एकटीच हे गाणं म्हणणार आहे. पण ही सगळी गाणी तुम्हाला आवडणारी असतील. आता 50वा कार्यक्रम आहे, सुवर्ण महोत्सव आहे, निश्चितपणे आम्हाला आनंद होईल आहे, ताईंच्या तर चेहऱ्यावर दिसतोय. पण ही कार्यक्रमामध्ये आम्ही जी गाणी निवडतो हे कार्यक्रम बहुतांशी ज्येष्ठ नागरिक संघ महिला मंडळ वगैरे होतात, त्यामुळे सगळ्यांना आवडणारी गाणी म्हणून त्या बॅनरवर लिहिले कर्णमधुर आपल्याला आवडणारी गाणी म्हणून. कारण आपलं कसं आहे, आपल्या पिढीने जी गाणी ऐकली आहेत ना, नसेल माहीत तुला कधी ते रोज तुझ्या मी स्वप्नी येते. आता एखादी अभिनेत्री माझ्या स्वप्नात आली तर तिला काय कळत नसतं, पण ते आपल्याला ते खरं वाटतं, रोज तुझ्या मी स्वप्नी येते म्हणून. ते ह्या काळामध्ये आपण रमलेलो. आज प्रीतीला पंख लावले रे, शुक्र तारा मंदवारा, ही सगळी अर्धशतकी गाणी आहेत, ती आपल्याला आवडतात, त्याच्यात आपण रमतो म्हणून आम्ही ती घेतली आहेत. आणि
बालगंधर्व प्रेक्षकांना मायबाप म्हणत असत. आज मला त्याची आठवण झाली. खरोखर तुम्ही मंडळी येता एवढं प्रेम आहे म्हणून गैरसोय आहे त्याबद्दल मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. पण कसं होतं की हॉलची देखील क्षमता आणि मोठा ठाकरे हॉल घ्यायचा आणि भरला नाही ते बरंच वाटत नाही म्हणून म्हटलं. आणि आज कसं असं ते ज्येष्ठालयात पण कार्यक्रम होता पण तुम्ही एवढ्या संख्येने आज खूप बरं वाटलं. त्यामुळे मला मनोमन असं वाटतं मी केवळ उपचार म्हणून सांगत नाही. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का म्हणतात ना तसं तृप्तीताईंच्या यांनी तुम्ही एवढे सगळे आलात खूप कळलं. मित्र मी निवेदक नाही त्यामुळे मी गाण्याबद्दल काहीही बोलणार नाही. आमच्या वर्षाताई खरे ते लेखिका आहेत त्या उत्तम निवेदन करतात. कालच कार्यक्रम झाला. मला ते निवेदन हे जमत नाही कारण त्याला खूप अभ्यास करायला लागतो. मी आळशी माणूस आहे त्यामुळे मी गाण्याबद्दल काही बोलणार नाही. हे गाणं कधी रेकॉर्ड झालं कोणी केलं किती साली केलं ते कोणा म्हणताना कोणाला शिंक आली होती वगैरे काही मी त्याच्याला सांगत नाही. कारण कसं आहे की ही सगळी माहिती यूट्यूबवरती असते गुगलवरती. तर तृप्तीताई म्हणतात की त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा 2 गाणी आपण जास्त ऐकूया. हा त्यांचा अप्रोच मला आवडला. आणि मी निवेदक नॅशनलसाठी मंगेश पाडगावकरांची एक चारोळी मी बऱ्याच वर्षापूर्वी ऐकली होती. मंगेश पाडगावकर म्हणतात प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये. कोणी गाणं म्हणत असेल तर आपण तिथे बोलू नये. आता मी बोललो नाही तर चालणार नाही कारण कसं की गायक किंवा गायिकेला 2 मिनिटं 1.5 मिनिट विश्रांती पाहिजे असते. 2 गाण्याच्या मध्ये पाणी प्यायला कराओके सेट करायला वगैरे तेवढंच माझं काम आहे विश्रांती देणं. त्यामुळे मी निवेदक अजिबात नाही. आणि हे काम मी का घेतलं की आम्ही दोघे देवगडचे. सध्या देवगड आपण सगळ्यांना माहिती आहे मला. ते देवगड आहे आमचं दोघांचं गाव. त्यामुळे माझं मराठी नाटकातील सौंदर्यश्रेणीमध्ये तृप्तीताई निवेदन करतात आणि त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये मी निवेदन करतो. कार्यक्रम संगतीने चाललेले असतात. तर मी आता जास्त बोलत नाही. पुढचं गाणं आपण ऐकूया. भाई का तनवी
बरंच काही बोलत आहेत. हा कार्यक्रम एवढा चांगला आहे त्यामुळे लवकर हा म्हणता 50 प्रयोग झाले त्याचे आणि सगळीकडे हा कार्यक्रम लोकांना खूप आवडतो. पण वडाळ्याला ना दोस्ती एकर्स म्हणून एक मोठी कॉलनी आहे, तिथे आम्ही एकदा नाही, दोनदा नाही, 5 वेळा कार्यक्रम केला होता. अर्थात त्यामुळे आम्ही कोणी ग्रेट आहोत अशी आमची अजिबात समजूत नाही. याचं कारण असं उगीच आपण आपल्याला ग्रेट समजू नये. मला आठवतं मी अनेक वर्षापूर्वी एक किस्सा ऐकला होता. इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा. विन्स्टन चर्चिल हे भारताला स्वातंत्र्य देण्याच्या एकदम विरुद्ध होते. ते म्हणत भारतीय लोक लायक नाहीत राज्य करायला, तर खूप विरोध होता. तर ते विन्स्टन चर्चिल पंतप्रधान होते इंग्लंडचे. त्यावेळी एकदा त्यांचं रेडिओवरती भाषण होतं रेडिओ स्टेशनला. तर ते टॅक्सीत बसून ते रेडिओ स्टेशनला चालले होते. आता कुणी म्हणेल इंग्लंडचे पंतप्रधान टॅक्सीत बसून कसे जातात? काही माणसं असतात साधी. आमचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्कूटरवर बसून भाजी आणायला जात असतात. आमचे केंद्रीय मंत्री मधु दंडवते मंत्री असताना स्वतःचे कपडे स्वतः धुवत असतात. असं साधी माणसं. तसं ते टॅक्सीत बसून चालले होते रेडिओ स्टेशनला. तर ते टॅक्सीवाल्याला म्हणाले, खरं तर हे कोणी आधीच सांगितलं होतं, पण मला वाटतं काय हरकत नाही ना मध्ये मध्ये करायला. असो. तर ते टॅक्सी बसून रेडिओ स्टेशनला चालले होते. त्या टॅक्सीवाल्याला म्हणाले चर्चिल साहेब, टॅक्सीवाल्यांनी काही त्यांना ओळखलं नाही. ते सहज म्हणाले, मी रेडिओ स्टेशनला जातोय, 15 मिनिटांचं काम आहे माझं, तू थांबशील का? म्हणजे तुझ्या टॅक्सी मी परत येईल. तर टॅक्सीवाल्यांनी यांना ओळखलं नाही आपले पंतप्रधान आहेत. फक्त तो टॅक्सीवाला म्हणाला यांना की नाही नाही सॉरी, मी थांबू शकत नाही, आज आमच्या पंतप्रधान चर्चिल साहेबांचं भाषण आहे, तुम्हाला मी ड्रॉप करणार आणि मी माझ्या घरी जाणार भाषण ऐकणार. यांना खूप बरं वाटलं. पण म्हणाले परत दुसरी टॅक्सी शोधायला पाहिजे. म्हणून ते टॅक्सीवाल्याला म्हणाले, जाऊ दे रे, मला परत दुसरी टॅक्सी शोधायला नको. असं कर, रिटर्न भाडं मी तुला देणारच, शिवाय 2 पाऊंड जास्त दे, तू थांब ना. तुम्हाला नाही 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 चर्चिल साहेबांचं भाषण ऐकायचंय, 2 पाऊंड वगैरे नाही, मला नाही थांबता येणार. मग ते त्याला म्हणाले 5 पाऊंड जास्त देतो, थांब ना गड्या. नाही नाही म्हणतं बिलकुल. मग शेवटी चर्चिल साहेब त्याला म्हणाले, मी तुला 10 पाऊंड जास्त दे, थांब ना. टॅक्सीवाला म्हणाला थांबतो. त्याप्रमाणे तो थांबला. रेडिओचं भाषण झालं. ते त्या टॅक्सीत बसले आणि निघाले घरच्या परतीच्या प्रवासाला. प्रवासामध्ये विचारलं चर्चिल साहेबांनी टॅक्सीवाल्याला की का रे, मी तुला आधी सांगितलं थांब थांब थांब, तू थांबला नाही, थांबणार म्हणाला, चर्चिल साहेबांचं भाषण ऐकायचंय म्हणाला, आता कसं काय थांबला? तेव्हा टॅक्सीवाला म्हणाला, साहेब तुम्ही मला 10 पाऊंड जास्त देणार म्हणालात ना. अरे मग झक मारत गेला चर्चिल म्हणाला. त्यावर चर्चिल साहेबांनी लिहिलंय की मी एवढं समजून चुकलो की माझी किंमत किती, फक्त 10 पाऊंड. आता त्यांची जर अवस्था आहे इतरांचं काय बोलायचं, म्हणून आम्ही नेहमी सावध असतो. तर पुढचं गाणं आपण ऐकूयात त्यांच्याकडून. Sarah
कार्यक्रम आता फेसबुक लाईव्ह होतोय तृप्तीताईंच्या फेसबुक अकाउंटवरून, शिवाय माझ्या अकाउंटवरनं यूट्यूब देखील होतोय. त्यामुळे फेसबुक त्यांच्या अकाउंटला, यूट्यूब माझ्या अकाउंटला. कारण जी मंडळी आज येऊ शकली नाही, बसू शकली नाही, ते नंतर देखील कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ शकतात. आपल्याला लहानपणापासून नेहमी आपली आई, आजी, आत्या, काका, मावशी सगळे कधी आपल्याला सांगत नाही चिमणी आहे म्हणून. नेहमी काय सांगतात की चिवताई आली किंवा कावळा म्हणत नाही, कावळे दादा आला, कपिला मावशी आली. त्यामुळे आपल्या लहानपणापासून प्राण्याबद्दल प्रेम हे सगळं रक्तातच आपल्या आहे. आता परिस्थिती बदलली. त्या दिवशी माझ्या एका मित्राकडे गेलो होतो मी, तर त्या मित्राचा छोटा नातू होता, किंचित वगैरे असेल, तर तेवढ्यात ग्रिलवरती चिमणी बसली. मी त्याला सहज म्हटलं की मग चिवताई आली. तर तो माझ्याकडे बघत राहिला. योगायोगाने लगेच कावळा आला. तो म्हणजे कावळे दादा आला. तो माझ्याकडे असा बघत राहिला की काय हा परग्रहावरनं आलेल्या आजोबासारखा चिवताई, कावळे दादा. त्यांना ही सवय नसते. मग त्याला मी सांगितलं होतं हो स्पॅरो, ते म्हणजे स्पॅरो वगैरे, त्याला चिवताई ह्या वगैरे आता ते कल्चरच आपलं गेलं, कपिला मावशी. पण आपल्याला जुन्या काळामध्ये खरंच रमतं. जसं आपल्या जुन्या काळामध्ये चॉकलेट हिरो होता देवानंद. देवानंदचे चित्रपट म्हटलं की गाणी छान वगैरे असं आपल्याला माहिती असायचं. पण देवानंद म्हटल्यावरती असं वाटतं की छान छान गाणी, हिरोईनच्या मागे झाडा खाणं फिरत वगैरे असं काही नव्हतं. देवानंदने गायडी सारख्या चित्रपटामध्ये अतिशय आपला एक ठसा उमटवला होता त्यांनी, आणि भावाकुल क्षण देखील त्यांनी पुरवले होते. फक्त देवानंद म्हटल्यावर त्यावेळेला ड्रेसवर काय उभं राहतं की एखादा शर्ट हँगरला वाळत घातलेला आहे, मोठा वारा आला आणि तो हँगर उडत उडत जातो. तसं देवानंद साहेब वाकडं 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 चालत गाणं म्हणायचं. पण आपल्याला ते आवडत असेल सगळं, आपण त्याच्यात रमत असतो. तर आता विषयच निघालाय गाईडचा. तर गाईड चित्रपटामधलं एक गाणं, आणि तुम्हाला एक सांगतो, हे गाणं काल कार्यक्रम झाला होता एक इथेच बोरिवलीत. त्यावेळी ते गाणं इतकं आवडलं, वन्स मोर म्हणून, पण आम्ही त्यावेळी घेऊ शकलो नाही कारण वेळेचं बंधन होतं. आणि त्यावेळी तृप्तीताई म्हणाल्या होत्या उद्या कार्यक्रम रेलनगरमध्ये, मी नक्की ते गाणं म्हणेन. त्यातली काही मंडळी आली असतील. आज
धन्यवाद धन्यवाद. मित्र, तृप्तीताईंसारखी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तसं कधीही मी सांगत नाही, त्याची गरजही लागत नाही, कारण मराठी माणूस धरती आहे, रसिक आहे, प्रगल्भ आहे. चांगलं असेल तर टाळ्या वाजवतो, सांगायला लागत नाही. आम्ही कधीही सांगत नाही. असो, एखादं व्यंगचित्र असतं ना, थोडीशी गैरसोय होते तुमची, मी माफी मागतो. बाहेर देखील आपली मंडळी, हे जे प्रेम आहे ना कलाकारावरती, आता बाहेरच्या मंडळी जेवढी इथे तेवढी बाहेर बसली आहेत. खरंच आम्ही ऋणी आहोत आणि ह्या ऋणातच आम्हाला दोघांनाही राहू दे प्रेक्षकांच्या. एखादं व्यंगचित्र एवढं बोलतं ना, कदाचित 50 बाहेरचे जरा एखादं व्यंगचित्र जेवढं बोलतं कदाचित 15-10 वाक्य सुद्धा तेवढी बोलकी नसतात. याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. काही वर्षापूर्वी आकाशवाणी मुंबईवरती आपली आवड नावाचा एक कार्यक्रम असेल, रात्री 10 वाजता बुधवारी असेल, आणि तो सादर करीत तसं कोण, कमलिनी विजयकर. कमलिनी विजयकर तेव्हा नेहमी ना आम्ही त्यावेळी रेडिओ आम्ही चालीत राहत होतो, मधल्यावरती एक रेडिओ, मग बाहेर गॅलरी बसून ऐकायचं. तर ते नेहमी कमलिनी विजयकर सादर करीत आहेत आपली आवड. आणि तो एवढा लोकप्रिय कार्यक्रम होता की लोक फरमाईश वाढवत असत गाण्यासाठी, आणि कमलिनी विजयकर त्या गाणी लावत असत. पण शेवटी असं झालं की इतकी अतिरेक झाला त्याचा की भरपूर संख्येने नावं यायची, आणि त्या वाचून दाखवत असत. अमरावतीहून अमुक, लातूरून तमुक, रत्नागिरीहून तमुक. मग गाण्यांची संख्या कमी व्हायला लागली, कारण मुळात तो कार्यक्रम अर्ध्यात असायचा आणि नावं सांगायची. तर त्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये, त्यावेळी बाळासाहेब स्वतः व्यंगचित्र काढत असत, मार्मिकमध्ये एक छान व्यंगचित्र बाळासाहेबांनी काढलेलं मला आठवतं. त्यांनी काय केलं होतं, निवेदिका रेडिओ स्टेशन मध्ये बसली आहे, हातात तिच्या कागदाचं भेंडोळ आहे, ते वाचून दाखवते. खाली जमिनीवरती भेंडोळ पडलंय, आणि मग ती म्हणते, आता गाणं ऐकूया पुढल्या बुधवारी. तात्पर्य ते एवढं परिणामकारक झालं की नंतर आकाशवाणीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त 5 नावं वाचायची असं ठरवलं, आणि गाण्यांची संख्या. आज खूप आनंद होते. सगळी मंडळी, मी नावं तरी कोणाकोणाची घेऊ. माझा मित्र शैलेंद्र पारकर, आम्ही देवगडला एका शाळेमध्ये होतो. फक्त शैलेंद्र तू उभा राहिला, फक्त 1 मिनिट मागे पुढे लोकांना बघू दे. त्याची माझी भेट 54 वर्षानंतर झाली. शैलेंद्र नारायण पारकर, धन्यवाद. त्यांची सौभाग्यवती पण आली आहे. तर असं एक, तर पुढचं गाणं आपण ऐकूया. युगलगीत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, युगलगीत म्हणजे कोण म्हणणार आहे? सौंदर्याला
गगन बुडे हर्ष सागरी गगन बुडे बघत राहू दे तुझ्याकडे बघत राहू दे तुझ्याकडे माझा कल्पित भेट घडे बघत राहू दे तुझ्याकडे बघत राहू दे तुझ्याकडे. एवढ्या जोराने टाळ्या वाजवल्या. पण तुम्हाला सांगतो माझी अवस्था इथे अशी झाली होती ना, कल्पना करा घोडागाडीची जे डौलात चालते आपण बघतो, एखाद्या वेळी दोन घोड्यापैकी एखादा घोडा आजारी पडला आणि दुसरा घोडा अवेलेबल नसला, त्याच्या जागी बैल जोडला त्या गाडीला, तर त्या बैलाची काय अवस्था होईल घोड्यावर. तशी माझी थोडी अवस्था झाली होती. पण आपण कसं घरामध्ये लग्न कार्य झालं ना की सत्यनारायणाची पूजा उरकून घेतो, पूजा करत नाही, पूजा उरकून घेतो. तसं ताईंच्या कार्यक्रमामध्ये माझी गाण्याची हौस मी थोडीशी उरकून घेतली. धन्यवाद धन्यवाद. कसं असतं की आस्तिक आणि नास्तिक दोन्ही प्रकारची मंडळी असतात. आता ज्याचं त्याचं मत स्वातंत्र्य आहे. एकदा असं झालं, एक नवरा बायको छोट्याशा होडीतून समुद्रातनं चालली होती सफर करत. अचानक वादळ सुरू झाला. ती होडी एवढी छोटी होडी एवढे हेलकावे खायला लागली, म्हणजे आता होडी उलटते आणि जलसमाधी मिळते अशी परिस्थिती. बायको खूप घाबरली होती. नवराच होडी वलवत होता, पण इतकी वादळनी वाटलं होतं आता एक पाण्यात बुडणार होडी. बायको अतिशय अस्वस्थ होती, पण नवरा शांत होता. तो जमेल तसं वलवत होता आणि शेवटी एकदाची ती होडी किनाऱ्याला लागली. तर हायचं वाटलं. मग घरी आल्यावरती बायको म्हणते, काय हो आता मरतो की जगतो अशी परिस्थिती होती आणि तुम्ही एवढे शांत, मला वाटलं होतं आता संपला खेळ सगळा, तुम्ही एवढे शांत कसे होते. नवरा काय बोला नाही. असे 8-10 दिवस गेले. एक दिवशी रात्रीचं जेवण झालं, झोपायला दोघं बेडरूम मध्ये गेली. म्हणजे बायको आधी गेली, पाठोपाठ नवरा आला. त्याच्या हातात मोठा कोयता होता. तो कोयता बायकोच्या अंगावर त्याने उगारला. बायको शांत होती. तो नवरा म्हणतो, तुला भीती नाही वाटली मला कोयता उगारला. बायको ढ्या, मला माहिती आहे तुम्ही काय मला मारणार नाही मारणार. एवढा मला तुला विश्वास आहे ना मी तुला मारणार नाही, तसा माझा देवावर विश्वास होता. माझा देव मला मारणार नाही, तो तारणार म्हणून. असो, पुढचं गाणं आपण ऐकूया. यामध्ये ना थोडी काही मराठी काही हिंदी अशी मिश्र घेतली होती. जनरली महिला मंडळ वगैरे असे आम्ही विचारतो की मराठी म्हणू, हिंदी म्हणू का मिश्र म्हणू. Yeah.
चित्रपट पाहिला. आम्ही खेड्यात राहत होतो त्यामुळे तिथे उशिरा आला, पण हे ते पियानो वाजन आणि ते गाणं मला इतकं आवडलं. त्यावेळेला मला कधी वाटलं नव्हतं की हे गाणं मी पुढे कधीतरी सादर करेन, पण मला हे गाणं अतिशय आवडलं आणि खूप छान आठवण आहे साधनाची त्यावेळेच्या पिक्चरमधली. तृप्तीताई आता म्हणाल्या की मला कधी वाटलं नव्हतं मी गाणं म्हणेन. अशा आयुष्यात अनेक गोष्टी असतात की आपल्याला वाटतं की ते होणार नाही, पण होतात. आपल्याकडे लहानपणी आमचा एक वाक्प्रचार होता, काशीस जावे नित्य वदावे. तर त्या काळी 60 वर्षापूर्वी काशीला जाणं कठीण होतं. आता विमान वगैरे सगळी झाली, तेव्हा म्हणत राहायचं काशीला जायचंय काशीला जायचंय मी केव्हा तरी घडतं. तर तसं तृप्तीताईच्या मनात होतं तेव्हा की आपल्याला त्यांचे लाडके संगीतकार O.P. नय्यर त्याच्या नेहमी मनात होता मला कधीतरी O.P. नय्यर साहेबांची भेट घडली पाहिजे. पण कशी घडणार, एवढा मोठा मनुष्य, त्या शिक्षिका होत्या मध्यम वर्गाच्या, पुढे भेटणार. पण खूप त्यांची तीव्र इच्छा होती. पण तीव्र इच्छा असेल की देव काहीतरी घडवतो, तसं त्यांच्या बाबतीत झालं. त्यांची आणि O.P. नय्यर साहेबांची भेट झाली. कशी झाली ती त्यांच्या तोंडून ऐकूया. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझं नवीनच लग्न झालं होतं आणि मी आंगरेवाडीमध्ये राहत होते त्यावेळेला, आणि माझ्या सासूबाईंना होमिओपॅथीचं औषध चालू होतं. तर त्या मला म्हणाल्या की ते औषध माझं तू घेऊन ये. तर तिथे झोरोस्ट्रियल होमिओपॅथी औषध असं एक मोठी डिस्पेन्सरी होती. तर तिथे जे डॉक्टर होते त्यावेळेला माझं माहेर वसईला होतं आणि आमच्या शेजारी त्यांची मुलगी राहायची. तर ते डॉक्टर कधीतरी त्या मुलीकडे यायचे, तेव्हा त्यांची माझी भेट झाली होती. त्यामुळे सासूबाई म्हणाल्या माझं औषध तूच घेऊन ये जाऊन. तर
मग मी गेले त्यांच्याकडे औषध आणायला. आणि मी ज्या वेळेला त्यांच्या डिस्पेन्सरीमध्ये गेले त्यावेळेला त्यांच्या डिस्पेन्सरीमध्ये मला खुर्चीवरती पाठवरी बसलेली एक व्यक्ती दिसली. असे काळेभर केस भरपूर होते त्यावेळेला त्यांना आणि गोरे पान आणि उंच. आणि मी बघितल्याबरोबर असं मला वाटलंच की हे नक्की ओपी नय्यर साहेब आहे. पण आपण एकदम कसं बोलायला जाणार म्हणून पुढे गेले. डॉक्टर म्हणाले बस बस जरा, तर मी देतो तुला औषधं. आणि डॉक्टर उठले आणि मी पाहिलं तर ओपी नय्यर साहेब. मी त्यांना नमस्कार केला आणि मी त्यांना म्हटलं आप ओपी नय्यर साहब है, मैंने आपको पहचाना. कैसे पहचाना? मैंने आपका फोटो स्क्रीन में रसरंग में बहुत बार देखा है और आपका म्यूजिक मुझे इतना अच्छा लगता है. वो पंजाबी जो ठेका होता है उसका वो मुझे बहुत अच्छा लगता है. तर्जें बहुत अच्छी आप बनाते हो, गाने लिखे हुए भी बहुत अच्छे होते हैं और मोहम्मद रफ़ी साहब और आशा भोसले तो इतना अच्छा गाते हैं कि ऐसा लगता है ये गाना खत्म ही ना होना चाहिए. बार कुछ त्यावेळेला काही मोबाईल किंवा काहीच इतर साधनं नव्हती, रेडिओवर लागेल तेव्हाच आपण ऐकायचो. तर ते म्हणायला लागले आप संगीत सीखते हो क्या? तर मी म्हटलं हाँ मैं सीख रही हूँ. सीखो सीखो, बहुत अच्छी कला है और कोई भी एक कला इंसान को आना चाहिए, क्योंकि पेट भरने के लिए सब लोग कमाते हैं मगर जो कला है वो कैसा जीने का वो सब सिखाती है. इसके लिए एक कला आनी चाहिए, संगीत सीखो. तर मी त्यांना म्हटलं हाँ मैं तो सीख रही हूँ. संगीत तो इतना महासागर है, उसमें से एक बूंद भी अपने को नसीब हुई तो बहुत कुछ है. आणि असं बोलत असताना तेवढ्या डॉक्टरांनी माझ्या हातात औषधाच्या पुड्या दिल्या. मला सारखं वाटत होते की ते थोडा वेळ नको देऊ दे, म्हणजे मला यांच्याशी थोडंसं काहीतरी बोलता येईल, पण तसं झालं नाही. तर डॉक्टरांनी औषध दिल्यामुळे मला नाईलाजाने तिथून निघावं लागलं. पुन्हा मी निघताना ओपी नय्यर साहेबांना नमस्कार केला आणि खरोखर असं वाटलं की त्यांची जी गाणी होती ती मला अतिशय आवडायची. तर ती कधी आपल्याला म्हणता येतील का असं मला कधी म्हणजे त्यावेळेला वाटलंच नव्हतं, पण आता कार्यक्रमाच्या निमित्ताने ती म्हटली जातात. तर खूप आनंददायी अशी त्यांची आणि माझी भेट माझ्या कायम स्मरणामध्ये राहिली. जेव्हा जेव्हा मी मोबाईलवरती किंवा रेडिओवर त्यांचं गाणं ऐकते त्या वेळेला मला त्यांची ती भेट आठवते ओपी नय्यर साहेबांची. एवढं तुम्ही भरभरून बोलत नय्यर साहेबांबरोबर. हा टेलरमेड कार्यक्रम असतो, गाणी किती वगैरे सगळं ठरलेलं तरी सुद्धा एकच होतं ध्रुवपद मला ओपी नय्यर साहेबांच्या ऐकायचं. तुमच्या आवडत्या गाण्यातलं मला वाटतं तुमचं आवडतं गाणं म्हणजे जय आप कहा. आणि मी तुम्हाला न सांगता तेवढा तुकडा मी घेतलाय, त्याच्यात जेवढं बसेल तेवढं म्हणा.
म्हणाल्या आम्ही तुम्हाला म्हटलं आम्ही दोघं एकाच गावचे आहे, तरी तृप्तीताईंची आणि माझी ओळख एका गावच्या जरी असेल तरी झाली फक्त 4 वर्षापूर्वी 2019 साली. कारण ज्येष्ठालयामध्ये त्या मेंबर होत्यानंतर मी जवळ तेव्हा कळलं की आमच्या देवगडच्याच आहेत म्हणून. त्यामुळे त्यांनी जो सांगितला किस्सा त्याला खूप वर्ष झाली, त्यावेळी त्यांची माझी ओळख नव्हती. पण जर ओळख असती त्यावेळी तर मी त्यांना एक अनाहूत सल्ला दिला असता, ज्याची मला सवय आहे, लोकांना विचारता सल्ले देत असतो. तर मी त्यांना एक अनाहूत सल्ला असा दिला असता की तुम्ही रोज डॉक्टरकडे जा आणि सांगा सासूबाईंना काय बरं वाटत नाही, गोळी येत नाही, औषध बदलून द्या. म्हणजे त्यानिमित्ताने भेट होईल तुमची. तर पुण्याला एक कार्यक्रम केला. अपेक्षेप्रमाणे एका ग्रस्तांनी सांगितलं मला, म्हणाले डॉक्टर 4 दिवसाची पुढे देतात, तुम्ही सांगता दुसऱ्या दिवशी जा, परत बरं नाही वाटत औषध बदलून द्या. मग 3 दिवसाचं औषध फुकट गेलं, म्हणजे औषधाचे पैसे फुकट गेले, त्याचं काय. मी म्हटलं ग्रस्ता भले 3 दिवसाचे पैसे फुकट गेले औषधाचे, पण रोज जर ओळख होत राहिली असती तर कधी नाही कधी त्यांच्याशी संपर्क वाढला असता आणि एखाद्या दिवशी कदाचित आम्ही रेडिओ सिलोनवरती अशी घोषणा ऐकली असती, अब जो गीत आप सुनने जा रहे हैं वो लिखा है हसरत जयपुरे ने, संगीत दिया है ओपी नय्यर ने और गा रही है तृप्ती सरदेसाई. ही संधी आमची खरंच सुटली. आणि तृप्तीताईबद्दल सांगायचं म्हणजे त्या नुसत्या गायिका नाही, त्या उत्तम शिक्षिका होत्या. त्यांना महापौर पुरस्कार मिळालेला आहे. तुझे आहे तुझपाशी नाटकामध्ये त्या उषाची भूमिका देखील करत असत. कुमार कला केंद्रासाठी अनेक स्पर्धामध्ये त्यांनी शाळेच्या मुलांना बक्षिसं मिळवून त्यांनी दिली होती. आणि उत्तम गृहिणी आहेत त्या. तुम्ही म्हणाल आम्ही सगळ्याच बायका उत्तम गृहिणी असतात, पण त्याचं वैशिष्ट्यच मला सांगतो. या दोघी ज्या बसल्या आहेत ना, तुम्हाला बहिणी बहिणी वाटतील, पण त्या बहिणी बहिणी नाहीये, ती त्यांची सून आणि मुलगी आहे. पण तुम्हाला हे सांगतो म्हणजे घरगुती गोष्ट पण लक्षात राहण्यासाठी, त्यांची सूनबाई IT क्षेत्रात नोकरीला आहे. तुम्हाला माहिती IT मध्ये असेल की परदेशात जायचं चान्स मिळतो. तर एकदा असं झालं की त्यांच्या ऑफिसची सांगितलं सूनबाईंना तुम्हाला मी 6 महिने ऑस्ट्रेलियाला पाठवणार आहोत. तिने तिथल्या तिथे सांगितलं मला नाही जमणार, माझा मुलगा 2 वर्षाचा आहे, त्याला घेऊनही जाता येत नाही, ठेवूनही जाता येत नाही, मला नाही जमायचं. मग घरी आल्यावरती सुनबाईंनी सांगितलं सासूबाईला आज मला ऑफिसने अशी ऑफर दिली होती 6 महिने ऑस्ट्रेलियाला जायची, मी नाही म्हणत आहे. सासूबाई म्हणाल्या वेळी आहेस का तू, एक तर परदेशात जायचा चान्स मिळत नाही, एवढा मिळाला नाही का सांगितलं. ती म्हणाली कशी जाऊ मी, 2 वर्षाचं पोरगं माझं नातू तुमचा कसा जाऊ. सासूबाई म्हणाल्या मी सांभाळीन, तू माझ्यावर सोड, तुझा आधी पहिला फोन कर ऑफिसला. महिने ऑफिसला फोन करून सांगितलं रिवाईज देऊ की मी जायला तयार आहे म्हणून. आणि त्याप्रमाणे त्या गेल्या. 6 महिन्याच्या ऑफिसने 8 महिने त्यांना ऑस्ट्रेलियाला ठेवलं. आणि त्या 8 महिन्यामध्ये ह्या आजीने 2 वर्षाचा नातू इतका छान सांभाळला आणि काही त्रास नाही. आणि गंमत म्हणजे ते पोरगं पण एवढं गुणाचं हो की नॉर्मली कसं 2 वर्षाचा मुलगा आई कुठे गेली, आई कुठे गेली, आई कुठे गेली वगैरे. तर नेमकं कसं होतं की लहान मुलं विचारतात तो 2 वर्षाचा मुलगा आजी कुठे, आई कुठे, आई कुठे. त्या पोरगं एवढं कोणी काहीतरी विचारलं नाही. आता अनेक वेळा काय होतं माहितीये का, शेजाऱ्यांना जरा असा खोडसाळपणा असतो. आता गरज आहे का, शेजारी माहितीये आई त्याची ऑस्ट्रेलियाला गेली, उगीच येऊन बाळाची आई कुठे गेली, गरज आहे विचारली. आता हे ऐकल्यावरती पोरगा म्हणणार नाही आई पाहिजे, आई पाहिजे. पण हे पोरगा एवढं कोणी एकदाही नाही. जर कोणी शेजाऱ्याने विचारलं बाळाची आई कुठे गेली, तो सांगायचा माझी आई ऑस्ट्रेलियाला गेली. हो कशाला गेली, कांगारू आणायला गेली. कारण अंकलिपी मधला कांगारू दाखवलेला होता आणि सांगितलं होतं आई कांगारू आणली. तेवढ्या पुरतं ते पोरगं कांगारू आणून म्हणून काही त्रास नाही दिला. आणि तुम्हाला देवाशपथ सांगतो, नॉर्मली आपल्याला जर कधी खर्चटलं हेच लागली आपल्या तोंडून काय येतं, आई ग. हे पोरगं म्हणायचं आजी ग. म्हणजे प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं. पण ही एक बाजू झाली. दुसरी बाजू की तो आजी ग म्हटला मिळायचा म्हणून सुनबाईला कधी वाईट नाही हेवा नाही वाटला. कारण त्यांनाही ते जाणीव आहे की त्यांनी 2 वर्ष 8 महिने सांभाळला, त्यामुळे त्यांना जाता आलं. म्हणून आजही निवृत्तीनंतर तृप्तीताई हे गाण्याचे कार्यक्रम करतात. त्यावेळी सुनबाई सांगतात की तरुणपणी तुम्हाला नोकरी जायच्या छंद जोपासणं जमलं नाही, आता तुम्ही जा, मी घर सांभाळीन. नोकरी करूनही सुनबाई घरात सांभाळते. सांगायचं परवा कोकणामध्ये तृप्तीताई 3 दिवसाचा दौरा होता, 3 दिवसाचा, अधिक जायचा 1 दिवस,
4 दिवस या बाईंनी सगळं घरी सांभाळलं. म्हणजे अशी आदर्श सून. मी एक TV सिरियलवाले माझे मित्र आहेत, त्याला म्हटलं अरे कशाला ते सिरियलमध्ये दाखवता, सासूला जळते, नंतर भावजाला जळते, अरे असंही दाखवा म्हटलं, बाहेर अशा चांगल्या घटना घडतात ना त्या तरी दाखवा. ते मला वाटलं होतं की म्हटलं तो कोण एवढा गुणी मुलगा, तर तो बघितलं तो आता 12वी मध्ये आहे, तो 10वीत आहे. ठीक आहे, आपण पुढचं गाणं ऐकूया.
एवढा छान अभंग तेवढंच ताकदीने त्यांनी म्हटला. मगाशी तुम्हाला सांगितलं सुनबाईबद्दल, लेकीबद्दल पण सांगण्यासारखं आहे. लेक चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि नुसती डॉइश बँकेमध्ये मोठ्या पदावर आहे. ते हल्ली CSR ॲक्टिव्हिटी असतात त्यामध्ये देखील ते अग्रेसर आहेत. बाहेर मेळावे घेणं म्हणजे सगळं, आणि एवढं करून घरामध्ये देवधर्म खरंच म्हणजे दोन्ही सुना आणि ह्या नंदा आणि भावजे एकमेकांना पूरक आहेत. आणि मगाशी म्हटलं असं तृप्तीताई कविता तर उत्तम करतातच, आणि आतापर्यंत त्यांनी 450 पेक्षा जास्त कविता केलेल्या आहेत आणि त्याबद्दल त्यांना पुरस्कार आणि सन्मानपत्र मिळून एकूण परवाचा आकडा सांगतो 242 सन्मानपत्र आणि पुरस्कार मिळाले. आणि काल 243वा मिळाला पुण्याच्या शब्दरजनी साहित्य म्हणून संस्थेतर्फे वसंतोत्सवावरती उत्तम कविता म्हणून त्यांना पुरस्कार, उत्कृष्ट कविता म्हणून पुरस्कार मिळाला. त्यामुळे आता एकूण 243 झाले. धन्यवाद. आता थोडे एक मेडली टाईप घेतली. आता एक प्रकार मेडलीचा आम्ही दोघं म्हणतो. मेरा प्यार भी तू है, ये बहार भी तू है, तू ही नजरों में जाने तमन्ना, तू ही नजारों में, नजारों में. खोया खोया चांद खुला आसमान, आंखों में सारी रात जाएगी, तुमको भी कैसे नींद आएगी. ओ खोया खोया चांद, खोया खोया चांद, खोया खोया चांद. छलकाए जा आएंगे आपकी आंखों के नाम, होठों के नाम. छलकाए जा हम सफर मेरे हम सफर, पंख तुम परवाज हम, जिंदगी का गीत हो तुम, गीत का अंदाज हम. पुकारता चला हूँ मैं गली गली बाहर की, बस एक छाव जुल्फ की, बस एक निगाह प्यार की. पुकारता चला हूँ मैं. तन में अग्नि मन में चुभन, कांप उठा पूरा भीगा बदन. तन में अग्नि मन में चुभन, कांप उठा पूरा भीगा बदन. और अब्बा खैर, और अब्बा खैर, और अब्बा खैर खैर खैर, और अब्बा खैर. उछल मुख जैसे दर्पण, काली लट जैसे नागन. उजल मुख जैसे दर्पण, काली लट जैसे नागन. ओ रब्बा खैर, ओ रब्बा खैर, ओ रब्बा खैर खैर खैर, ओ रब्बा खैर. क्या कहने माशाअल्लाह नजर तेरी आपकी, क्या कहने माशाअल्लाह नजर तेरी आपकी. जी चाहता है
माशाअल्लाह नजर तीर आपकी, क्या कहने माशाअल्लाह नजर तीर आपकी, जी चाहता है खींच लूं तस्वीर आपकी, जी चाहता है खींच लूं तस्वीर आपकी। आवाज देके हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना न हमको सताओ, आवाज देके हमें तुम बुलाओ। नील गगन पर उड़ते बादल धूप में जलता खेत हमारा कर दे तू छाया, छुपे हुए ओ चंचल पंछी जा जा जा, देख भी है कच्चा दाना पक जाए तो खा। बहता बहता क्यारियों में ठंडा ठंडा पानी, चूमन ले कई पाव तेरे ओ खेतों की रानी, चूम के मेले पाँव मेरे वो भी होगा मेला, मैं हूँ खेतों की दासी तू खेतों का राजा। नील गगन पर उड़ते बादल धूप में जलता खेत हमारा कर दे तू छाया, छुपे हुए वो चंचल पंछी जा जा जा, देख अभी है कच्चा दाना पक जाए तो खा। पुढच्या कार्यक्रमाचं ट्रेलर होतं ना? कसं आहे, मगाशी म्हटलं आमचा मित्र शैलेंद्र पारकर देवगडचा, तर आमचा दोघांचा एक कॉमन मित्र होता दत्ता पारकर, आहे अजून दत्ता पारकर. त्याचं ना मी मुद्दाम सांगतो की कोकणात ते माणसं किती चतुर असतात. दत्ता पारकर देवगड एसटी स्टँडला कॅन्टीन मध्ये तो कॉन्ट्रॅक्टर आहे. तर मध्यंतरी शिवसेना भाजपच्या काळामध्ये बघा 1 रुपयामध्ये झुणका भाकर अशी योजना निघाली होती. तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याला मिळालं होतं, तालुका गाव पातळीवरती होतं. तर त्याला ते काम मिळालं होतं 1 रुपयामध्ये झुणका भाकर. ते एक दिवशी मी आणि माझा देवगडला भाऊ असतो धाकटा, तो आम्ही दोघे गेलो होतो स्टँडवर. बघितलं तर लोक रांग लावून असं एक झुणका भाकर 1 रुपयाची घेत होते. तर माझ्या भावाने सहज त्याला विचारलं, त्या दत्ता पारकरला मालवणीतनं विचारलं, कारण आमच्याकडे मालवणी भेटत राहते. त्याने विचारलं 1 रुपया झुणका भाकर कसा काय रे परवडतं तुका? 1 रुपया झुणका भाकर कसं काय परवडतं? आता वस्तुस्थिती अशी आहे, जरी 1 रुपयाला पब्लिकला देत असला तरी सरकार 9 रुपये सबसिडी देतं, त्याची किंमत तरी 10 रुपये, म्हणून ते परवडतं. पण त्यांनी हे सांगितलं नाही. माझा भाऊ त्याला काय कल्पना म्हणा 1 रुपयामध्ये कसं काय परवडतं? त्यांनी हे सांगितलं नाही की सरकार सबसिडी देतं म्हणून. त्यांनी इतकं छान उत्तर दिलं, म्हणतो आता परवडता का नाही परवडता, देवचा ना आता चांगला देवचा. म्हणजे नाही परवडत असलो ना ते द्यायचं ना, ते चांगलं द्यायचं. माझा भाऊ तुम्हाला सांगतो एवढा प्रभावित झाला ना, काय म्हणाला, देव माणूस आहे, परवडत नाही तरी एवढं लोकांना 1 रुपयामध्ये देतो. मग मी घरी आल्यावर त्याला सांगितलं, तिथे काय बोललो नाही, म्हटलं खरं असं नाहीये, वस्तुस्थिती अशी आहे की 9 रुपये सबसिडी सरकार देतं म्हणून ते परवडत होतो. आज बट्ट्याचा व्यवहार होईल ना 1 रुपया दिला तर. आणि दुसरं म्हणजे काय असतं की अनेक वेळांना तिथे असं होतं 100 झुणका भाकऱ्या गेल्या तरी पोटी 300च होतं, सरकारकडनं 300चा माल येतो. त्याच्यात वाटेकरी वगैरे असं सगळ्यांना माहिती आहे, तर तो एक वेगळा प्रांत झाला. पण कोकणातली माणसं खरंच असं चतुर असतात एकदम. परवा मी पुण्याला गेलो, मला चतुर न्यायला खडूस वेगळा शब्द काहीतरी वापरला, म्हटलं आम्ही त्याला आपलं चतुर म्हणतो. असो, तर पुढचं गाणं आपण ऐकूया, ते जरा छान आहे, उच्छलपूदवालं. म्हणजे ताईंसारखी सात्विक स्त्री हे गाणं म्हणते म्हणून मला त्याचं जास्त कौतुक वाटतं.
पण आज सात्विक स्त्री देखील मनात आणलं तशी गाणी म्हणू शकते. ठीक आहे. मगाशी कोकणाचा विषय निघाला. कोकणात थीम नाही आहे पण सहज आठवण झाली. कोकणामध्ये ना मंत्रतंत्र वगैरे भूतभूताटके खूप असतं. आता 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. कोणी आजारी पडला ना तर त्याला आजार असं कोणी धरतच नसते. त्याका बाहेरची बाधा झाली म्हणजे भूत लागले नाही. त्यामुळे कसं होतं की त्या जातीवाद वगैरे काही नाही. जुनी म्हण आहे. आता कदाचित तुमच्या माहिती असेल त्यावेळी आमच्या कोकणात एक म्हण होती, भट मेलो पितान आणि कुळवाडी मेलो भूतान. भट म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मणाला काही आजार झाला तर पित्त झालं आणि इतरांना काय आजार झाला ब्राह्मणेतर समाज झाला तर त्याला भूत लागलं. भट मेलो पितान कुळवाडी मेलो भूतान, तसं ते होते. पण हे भूत अनेक लोक ना त्यावरती आपलं चरितार्थ चालवतात. आमच्या देवगडला एक ग्रस्त आहे, वय वर्ष 86, आत्ताही टकटकीत चालतात, चष्म्याशिवाय वाचतात. पण त्यांनी आयुष्यभर काय केलं? काही केलं नाही. कोणी आजारी पडलं तर तांदूळ मंथरून द्यायचे. साप चावला, फुरसा चावला, तांदूळ मंथरून द्यायचे. त्या भांडवलावरती त्यांनी 86 वर्ष काढलं. अजूनही ते चालू आहे. एक दिवशी मी मुंबईत आलो, नोकरी वगैरे लागली, जरा स्थैर्य आलं होतं, एक कॉन्फिडन्स आला होता. तर मी बघितलं एक दिवशी, तो आप्पा म्हणतात त्याला गावामध्ये, तर तो 6 वर्षाच्या मुलाला खांद्यावर घेऊन तो चालला होता तालुक्याच्या दिशेने. तर मी सहज विचारलं, कारण त्याची स्पेशालिटी आहे, कोणाचं सरपटणारं जनावर चावलं तर तो काय करायचा? मग बोलावणं वाटायचं याला. तो जायचा, ज्याला जनावर ते चावलंय त्याला बघायचं. असा धृतराष्ट्र बघतो ना, त्या संजय बघतो ना, तसं तो बघायचा आणि तांदूळ मंथरून त्याला ओवाळून टाकायचा आणि थोडे तांदूळ घरातल्या माणसात द्यायचे आणि सांगायचा, साप खय चावलो थय तांदूळ टाका. म्हणजे जिथे साप चावला त्या ठिकाणी तांदूळ टाकले की मग तो साप त्या ठिकाणी येणार, मग त्याला मारा म्हणतो. अहो, कोकणामध्ये माळरानावरती दिवसा काठी शेकडो सरपटणारी जनावर जात असतात. यांनी तांदूळ टाकलेल्या ठिकाणी जो साप आला आहे त्याच्यावर काय स्टॅम्प मारलाय का की तो चावलाय? तो कोणत्या मनात देखील विचार येत नाही. त्यांनी तांदूळ दिले, साप बरोबर आला म्हणून. ह्या श्रद्धेवरती चालूच असते. एकदा मी देवगडला गेलो सुट्टी घेऊन, त्यावेळी बघितला खांद्यावर 6 वर्षाचा मुलगा घेऊन चालला होता. मी त्याला सहज विचारलं, आप्पा खय चाललं? देवगडात जाते. कशाला? दवाखान्यात जाते. दवाखान्यात म्हटलं कशासाठी? ते म्हणतो, पोरा फुरसा चावला, दवाखान्यात घेऊन जाते. बघा, लोकांना फुरसा चावलं, साप चावलं तर तांदूळ मंथून देणार आणि आपल्या पोराला दवाखान्यात घेऊन चालणार. तर माझ्यातला थोडा पत्रकार जागा झाला, कारण थोडंसं म्हटलं त्याला कॉर्नर करूया. म्हणून मी त्याला विचारलं, आप्पा मग ते का तांदूळ का नाही दिले तू? मला वाटलं आता मी त्याला कसा पकडला बरोबर की लोकांना तांदूळ देतो आणि आपल्या पोराला दवाखान्यात घेऊन जातो. तू तांदूळ का नाही मंथून दिलंस ते का? तर तुम्हाला सांगतो, अनेक माणसं जन्मत्यावेळी बुद्धिमान असतात. भले शाळेतही गेलेला नसेल, पण जन्मजात जी बुद्धी असते ना, त्यांनी तात्काळ, तो काही कॉर्नर झाला नाही, त्यांनी तात्काळ मला उत्तर दिलं. मी विचारलं त्याला तांदूळ का दिले नाही, दवाखान्यात का घेऊन जातो? तर त्यांनी मला सांगितलं, झिला ती विद्या असतात ती आपल्यासाठी वापरूची नाही, आपल्यासाठी वापरली तर ती चलत नाही म्हणून तेव्हा कळलं. मी त्याला कसं सुचलं बघा. तो घेऊन जातो त्याचं कारण त्याला पूर्णपणे माहितीये, ह्या तांदळामध्ये मंतरलेल्या काडीचाही दम नाहीये, पोरगा फुकट मरेल म्हणून त्याला घेऊन दवाखान्यात जातो आणि लोकांना तांदूळ मंथून देतो. पण त्यांनी जे सांगितलं ना ऑन द स्पॉट की विद्या साठी आपल्यासाठी वापरूची नाही, ते मला खूप आवडलं. त्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड मराठीत म्हणतात त्यांना. तर आता आपली 2 गाणी राहिली आहेत. त्याच्या आधी माझी रोज से दिल लगे की बात है, प्यार की राहत
बताने की ये बात है, मुझसे न पूछोगे तुम मेरे कब हो। एकच गणपती समारोपाचं त्याआधी ठाकूर सरांबद्दल एक मी सांगतो. आता जे गाणं गायलं ते एक संगीत विशारद तृप्ती सरदेसाई आणि ठाकूर सरांनी अजिबात शिक्षण घेतले नाही गाण्याचं, पण त्यांचा आवाज बघा किती चांगला आहे. छान गाणं गायलं ना त्यांनी. तर शेवटचं एक गाणं बाकी आहे, त्याच्या आधी तृप्तीताईंना काहीतरी मनोगत व्यक्त करायचंय, आभाराचं भाषण होईल आणि मग आपण शेवटचं गाणं ऐकून निघूया. तर कारण असं आहे, पूर्वी आपल्याला आठवत असेल सिनेमा संपला की जनगणमन लावलं जायचं, ते अर्ध्याहून अधिक लोक निघून जात असत. म्हणून आता जनगणमन आली होत आणि मग चित्रपट सुरू होतो. तसं आभाराचं भाषण ऐकायला कोणी थांबत नाही. सर्व रसिक जनांना माझा नमस्कार. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंद आणि समाधान देणारा दिवस आहे. आपण सर्व आवर्जून आणि अगत्यने उत्स्फूर्त दाद दिली आणि या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहिला, हाच माझ्यासाठी मोठा सुवर्ण क्षण आहे. आणि काय आहे त्याचं की रसिक वर्ग श्रोतृवर्ग जर नसेल तर कार्यक्रमाला उठाव येत नाही. त्यामुळे आपल्यासारख्या गुणीजनांमुळे वेगवेगळे कार्यक्रम करण्याची ऊर्जा प्राप्त होते. आजच्या सोशल मीडिया माध्यमाचा यासाठी खूप उपयोग होतो. उत्तम मधुर गाणी निवडणं, त्याचे कराओके शोधणं, आपल्या आवाजाला सूट होईल की नाही ते पाहणं
आणि मुख्य म्हणजे श्रोत्यांना ते आवडणं किंवा नक्की आवडेल ना या सर्वाचा विचार करून गाणी ठरवावी लागतात. आणि प्रेक्षकांना काय आवडतं आणि काय आवडेल याची ह्या ठाकूर सरांना इतकी उत्तम जाण आहे की कोणत्या कार्यक्रमामध्ये कोणती गाणी गायची हे ते ठरवतात. आणि माझ्याकडे त्याची लिस्ट देतात गाण्याची की ही गाणी ह्या कार्यक्रमामध्ये म्हणायची आणि मग ती गाणी मी बसवते आणि त्याची तयारी करते. आणि हे सगळं श्रेय ठाकूर सरांना आहे कारण त्यांनी मला प्रकाशामध्ये आणलं या गाण्याच्या. कारण इतकी वर्ष माझी कला अशीच पडून राहिली होती. त्यांना जेव्हा कळलं की मला गाणं येतं किंवा म्हणू शकते त्यावेळेला त्यांनी मला कार्यक्रम करावे असा सल्ला दिला आणि मदतही इतकी त्यांनी मला केली की वेळ प्रसंगी प्रिंट काढून आणलं, ती गाणी सगळी कराओकेची असतील ती MP3 मध्ये डाउनलोड करून घेणं, त्याचा क्रम ठरवणं हे सगळं काम ते करतात. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा अभिप्राय हाही महत्वाचा आहे. आणि कोणी माझा दोष दाखवून दिला तरी मला त्याचा आनंद होतो कारण का आपण पुढे तो सुधारू शकतो. तर तोही महत्वाचा आहे. नुसतं छान आहे असं म्हणण्यापेक्षा काय बाबा चुकलं याच्यात आणखी काय हवं होतं हेही सांगितलं तर तेही खूप आवडेल. आणि तुमचं सर्वांचा अभिप्राय प्रतिसाद नेहमीच मिळते, मन प्रसन्न होतं. आणखी काय पाहिजे, स्फूर्ती आणि आनंद मिळतो. आणि संगीत हा माझा आनंदाचा ठेवा आहे आणि तो मला नेहमीच मिळतो. त्याच्यामध्ये आता काव्य रचनेची पण भर पडली आणि थोडंसं ललित लेखनाची पण भर पडली. तर असा आनंदाचा ठेवा सगळा संगीताचा काव्याचा मला मिळालेला आहे आणि मी त्याचा भरपूर आनंद घेते. आणि लोकांना आनंद देणं आणि आपण आनंद घेणं, त्याचा तुम्हाला आनंद झाला ऐकायला की मलाही आनंद होतो, हेच मुख्य म्हणजे उद्दिष्ट आहे कार्यक्रमाचं. यापेक्षा जास्त काही नाही. सर्वांचे खूप खूप म्हणजे मी आता किती धन्यवाद देऊ, कोणाला किती आभार मानू, त्याच्यापेक्षा मी सगळ्यांच्या ऋणामध्ये राहणं जास्त पसंत करेन. मी आपली सर्वांची अतिशय ऋणी आहे. एकच सांगेन, या सगळ्या कार्यक्रमाचे जे फोटोग्राफी आमचे मित्र विलास माडिक ते करत आहेत आणि नेहमी ज्येष्ठाला देखील ते असतात. ते असे की आम्ही शांत असतो. तर मला वाटतं त्यांचा सत्कार आमच्या बक्षीस साहेबांना मी सांगेन, आमच्या विलास माडिकांना. आणि हे सगळं तुम्हाला सांगतो, हे वडा वगैरे सगळं आहे ना ते आमच्यातर्फे नाही, बक्षीस साहेबांच्या तर्फे. आम्ही दोघांची तोंडात एकाच चालू राहिली होती. त्यांचे आभार मी म्हणतच नाही कारण या क्लासला एवढं सगळ्या कार्यक्रमासाठी केलंय ना, एवढी सगळी गर्दी झाली त्यावेळी खुर्च्या आणून लावल्या, बाहेर लावल्या. आम्ही तुमचे आभारी आहे फोटोग्राफर साहेब. थँक्यू व्हेरी मच. एक मिनिट, हे आमचे वेलफेअर असोसिएशनचे तर्फे आम्ही सर्वांना प्रसाद दिला आहे. आय एम व्हेरी मच थँकफुल. साहेब आले ते पैसे देत होते हॉलचे, नाही आम्ही हॉल देतो, कोण चांगला प्रोग्राम करतात त्यांच्यासाठी. हे ट्रस्टचं हॉल आहे, हे कमर्शियल नाही आहे. आम्ही कमीत कमी भाड्यात आम्ही हे मिडल क्लास पीपलला आणि गरीब लोकांसाठी हॉल ठेवलं आहे. तुम्हाला कुठे भेटणार नाही. ते कम्प्लीट हे एरियामध्ये म्हणजे हा हॉल AC प्लस बाहेर आणि किचन सगळं ओनली वी आर चार्जिंग 8,000 रुपीज. त्याच्यात चेअर 100-150 चेअर पण आम्ही त्याच्यात फ्रीमध्ये देतो. AC तर फ्री आहे आतमध्ये आणि 5 कॅटरिंगचे टेबल. कधी कोणाला लागला यू आर वेलकम. मी सकाळी 10:30 ते 12:30 नेहमी मॉर्निंगमध्ये मी बसलेला असतो. तुझं तर मग आता अगोदर इकडे राहत होतो रेल्वेमध्ये, आणि थोडं लांब गेलो म्हणून संध्याकाळी येत नाही. कोणाला माझा नंबर तर इकडे आहे, तुम्ही कोणाला नंबर पाहिजे असला हॉलचा तर नंबर पण मी देऊ शकतो. पण दुपारी मला फोन करू नका. ॲज अ सिनियर सिटीजन 2 ते 3-3:30 तेव्हा रेस्ट, बाकी काही नाही. थँक्यू साहेब. तुम्ही मॅडम आणि मला तर साहेब छुपालो समय मला सांगितलं मी गाणं नाही गाणार आहे. हे जर छुपालो स्वतः गायला चालू केलं. मी आय वॉज सरप्राईज नाही. मला सांगितलं ताई एकटे गाणार आहे. पण व्हेरी नाईस. आय वॉज व्हेरी हॅपी टू लिसन युअर व्हॉइस. चांगला गातात सर. तुम्ही चांगला प्रोग्राम केला ते बद्दल
आमचे वेलनगर वेलफेअर असोसिएशनचे पुस्तकांचे 4-5 ट्रस्टी पण आहेत तिकडे बसलेले. माने साहेब पण आहेत, मिस्टर फडके साहेब आहेत, पुष्कळ लोक आहेत. थँक्यू मॅडम. हॅलो. ठाकूर सर ना गॅरंटी करून घेतात की आभार प्रदर्शन सगळे ऐकून बघत जातील. नाईस टेक्निक, खूप आवडलं मला. आभार प्रदर्शनामध्ये बरीच माणसं आहेत, पण आय थिंक अशोक बक्षी सर जे इकडे होते ह्या रेलनगर वेलफेअर असोसिएशन ट्रस्टचे सेक्रेटरी, आय थिंक त्यांचे आभार सगळ्यात मोठे आहेत, कारण की त्यांनी खूप मनापासून तयारी केलेली आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायचं तर आय वॉज रिअली इम्प्रेस्ड ज्यावेळी आले त्यावेळेला. सो थँक्यू. महाडिक काकांचे आभारही आहेत, त्यांनी कंटिन्युअस फोटोग्राफी केली. आम्ही सगळे मध्ये मध्ये येत होतो जात होतो, तरी त्यांनी एकदाही चेहऱ्यावरती इरिटेशन दाखवलं नाही. थँक्यू. साऊंड सिस्टमवाल्यांचे खूप आभार, रेडकर सरांचे. बाहेरपर्यंत जाईल म्हणजे आम्ही त्या लोकांनी खूप छळले आपल्याकडे, व्हॉल्यूम कमी करा, जास्त करा, इकडे ठेवा तिकडे ठेवा. सो थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हा सगळ्यांचे तर ऑफकोर्स म्हणजे आईला खूप टेन्शन आलेलं. पहिला कार्यक्रम आहे तिचा असा की जो तिने ऑर्गनाईज केला, तर तिला जरा थोडंसं असं वाटत होतं की काय होईल, कसं होईल, पण टर्नआउट अमेझिंग. आणि तुम्ही सगळ्यांनी इतकी छान गाडी ऐकली, छान प्रतिसाद दिला. सो थँक्यू सो मच. आणि मी काय म्हणणार तिच्याबद्दल ना, आय एम व्हेरी प्राऊड डॉक्टर. आणि शी झाली ना मोजो, सो लेट हर एन्जॉय. आम्ही एवढंच म्हणतो, दिस इज हर टाइम. आय थिंक शी इज गॉट द टाइम. आणि सगळ्यात आमचे जवळचे व्यक्ती ठाकूर सरांचे, कारण की ते रिस्पॉन्सिबल आहेत तिला या सगळ्या लाईमलाईटमध्ये आणून द्यायला. ते थोडीशी बॅकड्रॉपमध्ये होती. सो प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये माणूस म्हणजे मी स्पिरिच्युअलिटी फॉलो करते, त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की आपल्याला जो समोरचा माणूस मिळतो तो काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणतो. आणि काही माणसं जे आमच्या आयुष्यामध्ये आले त्यांच्यापैकी एक हे आहे, त्यांनी माझ्या आईच्या आयुष्यामध्ये भरपूर बदल केला आणि विच इज पॉझिटिव्ह ऑफकोर्स. आणि खूप छान वाटलं. सो थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. आणि आय होप की आम्ही परत असाच कार्यक्रम करू. प्रबोधनकार ठाकरे घेऊया आपण. थँक्यू. माझी खूप जुनी मैत्रीण इकडे आलेली आहे, निलिमा दहीगावकर. कितीतरी वर्षांनी मला भेटली, खूप बरं वाटलं बघून. आणि बऱ्याच मैत्रिणी आलेल्या आहेत, जुन्या नव्या सगळ्याच.